नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं ॲडव्होकेट जोशी कोर्टासमोर सिद्ध करत म्हणू लागतात की ती गाडी देवळाजवळून त्या जागी कशी गेली, त्या दरम्याने नक्की काय घडलं हे अजूनही गुपितच आहे आणि त्यावर प्रकाश टाकणाराच हा माझा पहिला पुरावा. माझं म्हणणं इतकंच आहे, ती व्यक्ती तिथे काय करत होती, ती व्यक्ती तिथे कशी आली, या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्यात यावी. त्याच व्यक्तीने हा अपघात केला असेल, अजून कोर्टासमोर ती व्यक्ती का नाही आली. माझे अशील मनोज वर्तक यांना प्लॅन करून या सगळ्यामध्ये फसविण्यात आलं आहे. त्यांचा पाठलाग केला गेला, मंदिरात त्यांना बेशुद्ध केलं गेलं आणि ही गाडी घेऊन ती व्यक्ती निघाली आणि त्यानंतरच त्या व्यक्तीने हा ॲक्सिडेंट केला आहे. हे ऐकताच लीनावहिनी मालतीताईंना विचारतात, आई ही नक्की व्यक्ती कोण असेल. तर लीनावहिनींना मालतीताई म्हणतात, अगं आनंदी आणि सार्थकने काही पुरावे शोधले आहेत, आशेचे किरण दिसत आहे, नक्कीच मार्ग सापडेल, तू नको घाबरूस. तर लीनावहिनी आनंदीकडे पाहू लागतात आणि त्यांना या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत असतं की आपण आनंदीलाच दोष दिला होता. तर दुसरीकडे ॲडव्होकेट जोशी काही बोलणारच तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात, युअर ऑनर, तुमच्यासमोर जो हॅमर आहे तो जरा वाजवाल का. तर जजसाहेब म्हणू लागतात, काय चाललं ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी. अहो ज्यावेळी कोर्टामध्ये कुजबूज चालू असते किंवा काही गडबड असेल त्यावेळीच हा हॅमर वाजवला जातो आणि आता तर तुम्ही हा हॅमर का वाजवायला सांगताय. ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात की बरोबर, तेव्हाच तो हॅमर वाजवला जातो, पण तुम्ही एकदा वाजवाल का. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच जजसाहेब तो हॅमर वाजवतात आणि म्हणू लागतात, ऑर्डर ऑर्डर. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, मला कल्पना आहे, हॅमर तेव्हाच वाजवला जातो जेव्हा शांतता प्रस्थापित करायची असते. मी नव्याने सांगते आहे, उद्धटपणा करत आहे असं प्लीज समजू नका. एका मुद्द्याकडे मला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तो मुद्दा म्हणजेच एखाद्या ठिकाणी गोंधळ झाला की दुसऱ्या ठिकाणी मोठा आवाज करायचा. म्हणजेच परिणाम काय होतो तर मोठ्या आवाजाकडे आपण लक्ष केंद्रित करतो आणि हाच गोंधळ शांत होतो. असाच केवलवाणी आणि गरीब प्रयत्न ॲडव्होकेट जोशी करत होते. मूळ केसकडे दुर्लक्ष व्हावा यासाठीच मनोज वर्तक यांच्या गाडीने अपघात केला आणि तो वेगळा शर्ट उपस्थित केला आहे. ॲडव्होकेट जोशी यांना मिळणारा वेळ, कोर्टाकडून मिळणारी वेळ, दुसरा व्यक्ती दुसरा माणूस शोधण्यासाठी तुम्ही दिलेली वेळ आणि त्यानंतर तपासणी करणार. पण उलट मला हा प्रश्न विचारायचा आहे की मनोज वर्तक यांनी अपघात केलाच नाही, दुसरा शर्ट घातलाच नसेल, अपघात त्यांच्यातून झालाच नसेल किंवा त्यांनी बेशुद्ध होण्याचं नाटकच केलं नसेल, याचं उत्तर ॲडव्होकेट जोशी यांनी कोर्टाला द्यावं. ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून केदार मात्र खूप खुश होतो आणि मनातच बोलू लागतो, ॲडव्होकेट जोशी तुम्ही कोणताही पुरावा सादर करू शकत नाही आणि त्याचा काही फायदा होणार नाही, कारण आता तर मनोजला कोणी वाचू शकणार नाही. सर्व करणारा मीच आहे, पण हे कधीही कोणासमोर येणारच नाही. तर ॲडव्होकेट जोशी कोर्टासमोर बोलू लागतात, पोलिसांनी ज्यावेळी मनोज वर्तक यांच्या घराची झडती घेतली तेव्हा असा कोणताही शर्ट त्यांच्या घरी सापडला नाही. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन करत म्हणू लागतात, कशावरून तो शर्ट त्यांनी जाळला नसेल, वेगळ्या रंगाच्या शर्टची उपस्थिती यावरून अपघात झालाच नाही हे सिद्ध होत नाही. हे एक तास सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तर आनंदीही सार्थकला म्हणू लागते, सर यांनी तर शर्टचा मुद्दाच खोडून काढला आहे. तर सार्थक म्हणू लागतो, असं कसं होऊ शकतं, हे सगळं काही जजसाहेब ठरवतील आणि अजून आपल्याजवळ पुरावा आहे, त्यामुळे तुम्ही घाबरू नका, हे लवकरच सिद्ध होईल की हे सगळं काही मनोज दादांनी केलेलंच नाही आहे. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी आपली बाजू मांडत बोलू लागतात, हा फक्त केस भरकटवण्याचा प्रयत्न आहे, मनोज वर्तकच तिथे होते आणि का मान्य करू नये की मनोज वर्तक यांनी शर्ट बदललेला नसेल. हे कशावरून सिद्ध होतं की हे मनोज वर्तक यांनी केलंच नाही आहे. तर मालतीताई सप्तशृंगी मातेला हात जोडून म्हणू लागतात की देवी आई, जो कोणी दुसरा व्यक्ती होता तो लवकरात लवकर सिद्ध होऊन देत आणि समोर येऊ देत आणि माझा मनोज सुखरूपपणे बाहेर येऊ देत. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी सिद्ध करत म्हणू लागतात, माझं म्हणणं एवढंच आहे, ज्या गाडीने अपघात केला ती गाडी मनोज वर्तक यांचीच होती आणि हा अपघात मनोज वर्तक यांनीच केला आहे आणि तो अपघात जाणून बुजून आणि मुद्दाम घडवून आणण्यात आलेला अपघात आहे. तर सुधाताईंनी सांगितल्याप्रमाणे एक व्यक्ती कलम घेऊन घरी आलेली असते. तर रुंदा काकू विचारतात, कोण. तर ते म्हणू लागतात, वसंत. तर रुंदा काकू म्हणतात, मग आम्ही काय करायचं. ते म्हणतात, आम्हाला सुधाताईंनी कलम घेऊन बोलावलं होतं आणि म्हणूनच मी आलो आहे. तर त्या कलम लावायला रुंदा काकू त्यांना गार्डनमध्ये जायला सांगते व म्हणू लागते, काय पण ही सुधाना आधीच काय डोक्याला ताप कमी आहेत का आणि हिला काय सुचतं कलम लावायची. काय तर म्हणे स्वप्नात आले होते भाऊजी. किती बावळट आहे ही बाई. एवढं काय केलं होतं त्या म्हाताऱ्याने, फक्त वेड्यासारखा बडबडच करत होता ना. रिकामीपणाचे उद्योग आहेत, बाकी काही नाही, असं त्या रागानेच म्हणतात आणि घरात निघून जातात. तर दुसरीकडे कोर्टामध्ये जजसाहेब ॲडव्होकेट जोशींना विचारतात, ॲडव्होकेट जोशी तुम्ही म्हणाला होता की तुमच्याजवळ 2 पुरावे आहेत. तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, यस, माझ्याजवळचा दुसरा पुरावा म्हणजेच मॅटवर मिळालेले
चपलांचे ठसे आणि तीच मॅट की ज्याच्यावर वेगवेगळ्या डिझाईनचे ठसे आहेत आणि त्यासाठीच आम्ही ती मॅट तुमच्यासमोर सादर करत आहोत, असं म्हणत ॲडव्होकेट जोशी तो पुरावा कोर्टासमोर सादर करतात. त्यावेळी सार्थक मात्र खूप खुश होतो. तर त्यानंतर ती मॅट कोर्टासमोर सादर केल्यानंतर जजसाहेब ती पाहू लागतात. तर त्यांच्याही लक्षात येतं की या मॅटवर एक नव्हे तर 2 वेगवेगळ्या रंगाचे बुटाचे ठसे आहेत. याचाच अर्थ या गाडीमध्ये एक व्यक्ती नव्हे तर 2 व्यक्ती होते. तर ॲडव्होकेट जोशी सांगू लागतात, या मॅटवरून हेच सिद्ध होतं की मनोज वर्तक त्या गाडीमध्ये जरी असले तरी त्यांच्या व्यतिरिक्त दुसरीही व्यक्ती त्या गाडीमध्ये होती. हे ऐकताच केदार मात्र घाबरून गेलेला असतो. तो खूप घाबरतच शलाकाला म्हणतो, शलाका आता खरंच मला खूप भीती वाटते. तर शलाका विचारते, कशाला घाबरतोयस? अरे आपण चपला तर पुरली आहेत ना, मग तू एवढा का घाबरतोयस? केदार म्हणतो, नाही गं, पण शेवटी दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेताना सार्थकला तर अगोदरच माझ्यावर संशय आहे आणि त्याने मला पकडलं तर मग मी नक्कीच अडचणीत येईन ना, आणि त्यामुळे मला खरंच खूप भीती वाटत आहे. शलाका बोलते, नको घाबरूस, असं काही होणार नाही, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणतात, अशा प्रकारची मॅट, अशा डिझाईन, असे ठसे आता सहजच बाजारामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतात आणि अशा पद्धतीचा कागद आपल्याला बाजारातही मिळू शकतो. तर जजसाहेब ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यांना बोलतात, ॲडव्होकेट जोशी यांना बोलू द्या. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात की ही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. तर ॲडव्होकेट जोशी म्हणतात, ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी यामध्ये दिशाभूल करण्याचा कसला आला आहे? अहो हा तर पुरावा सादर केला आहे आणि हा पुरावा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी या केसचा तपास करणारे अधिकारी इन्स्पेक्टर पाटील यांची मला साक्ष हवी आहे. त्यासाठी कोर्टाने परवानगी द्यावी. तर जजसाहेब परवानगी देतात आणि त्यानंतर ॲडव्होकेट जोशी हे इन्स्पेक्टर पाटील यांना म्हणू लागतात, आता हे ठसे तुम्हाला कसे सापडले हे तुम्ही कोर्टाला सांगा. तर इन्स्पेक्टर पाटील बोलू लागतात, सार्थक राजाध्यक्ष यांनी आमच्याजवळ विनंती केली होती की पुन्हा एकदा गाडीची तपासणी करण्यात यावी आणि त्यासाठीच आम्ही कोर्टाची परवानगी मागितली होती आणि त्या तपासणी दरम्यानच आम्हाला असं सापडलं की त्या मॅटवर एक नाही तर 2 वेगवेगळ्या चपलाचे ठसे आहेत आणि आकार आणि साईजही वेगळेच आहेत. तर आनंदी ही सार्थकला विचारते की सर, हे चपलाचे ठसे कोणाचे होते आपल्याला कसे कळेल? तर सार्थक म्हणतो, ते तर आपल्याला लवकरच कळेल, कारण आतापर्यंत आपण हा तर पुरावा सिद्ध केलाच आहे. त्यामुळे आता तर कोर्टामध्ये हे समजल्यामुळे ती व्यक्ती सावध होणार आणि काहीतरी चूक करणार आणि पकडली जाणारच आहे. तर आनंदी बोलते, देव करो आणि लवकरात लवकर ती व्यक्ती पकडली जाऊ. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर पाटील म्हणू लागतात की आम्ही जेव्हा चेक केलं त्यावेळी रिपोर्ट आम्ही कोर्टामध्ये सादर केला आहे. तर जोशी म्हणतात की मला सांगा, तुम्हाला असं वाटत आहे का की आमचे अशील मनोज वर्तक यांच्या व्यतिरिक्त की त्या गाडीमध्ये दुसरीही व्यक्ती असू शकते? तर ते म्हणू लागतात, हो, त्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत इन्स्पेक्टर पाटील यांना प्रश्न विचारत म्हणू लागतात, मला एक सांगा, ज्यावेळी आपण शोरूममधून गाडी घेतली त्यावेळेस वेगळ्या माणसाचे ठसे उमटू शकत नाही, हे कशावरून? तर इन्स्पेक्टर पाटील बोलतात, नाही, कारण मॅट अगोदर नाही तर नंतर टाकलं जातं. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, पण असा काही नियम नाही आहे ना, कारण एखादी गाडी आपण ताब्यात घेतली आणि त्यानंतर आपल्याला समजलं की त्या गाडीच्या शो करण्यासाठी एखादी रिबीन लावायची राहिली किंवा काहीतरी राहिली असेल आणि एखादी शंका आली म्हणून एखाद्या शोरूममधल्याच व्यक्तीने त्या गाडीमध्ये प्रवेश केला तर त्या माणसाचेही ठसे त्या मॅटवर उमटू शकतात ना? तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारींच्या या प्रश्नावर इन्स्पेक्टर पाटील म्हणू लागतात, अगदी तुमची शंका खरी आहे, पण त्या गाडीमध्ये दुसरा व्यक्ती जाण्याची शक्यता नाही आहे, कारण आम्ही तशी चौकशी केली आणि ह्या प्रश्नाचं उत्तरही आम्हाला सापडलं. ज्यावेळी आम्ही शोरूममध्ये गेलो होतो त्यावेळी तिथे सगळ्यांच्या चपलांचे आम्ही ठसे पाहिले, मात्र कोणाच्याही चपलाचे ठसे या मॅटला मॅच होत नाहीत. हे ऐकताच मनोजला खूप आनंद झालेला असतो. तर जजसाहेब विचारू लागतात, ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी, तुम्हाला काही अजून प्रश्न विचारायचे आहेत का? इन्स्पेक्टर पाटील यांनी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं खरी दिलेली असतात, त्यामुळे ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारींजवळ अजून कोणताही प्रश्न नसतो. म्हणून त्या बोलू लागतात, नाही, आता मला कोणताही प्रश्न विचारायचा नाही. तर ॲडव्होकेट जोशी आपला मुद्दा मांडत बोलू लागतात की आता तर आपल्याला ठसे मिळालेच आहेत, म्हणजे जोडी ही लवकरच मिळेल. त्यामुळे हा गुन्हा ज्याने केला आहे तो लवकरच कोर्टामध्ये सादर होईल आणि आम्ही पोलिसांना विनंती करतो की लवकरात लवकर या सगळ्याची चौकशी करण्यात यावी. दुसरीकडे पाहायला मिळतं, सुधाताईंनी ज्या व्यक्तीला झाडं लावण्यासाठी बोलवलेलं असतं ती व्यक्ती गार्डनमध्ये झाडं लावत असते आणि झाडं लावण्यासाठी खोदकाम चालू असतं आणि अशा प्रकारे झाडं लावत असताना शेवटचं झाड लावत असताना ते खोदकाम करतात आणि तिथे त्यांना चप्पल मिळतं जे केदारने तिथे पुरून ठेवलेलं असतं. ते म्हणू लागतात, बापरे, ही चप्पल नक्की कोणाची असेल? नक्कीच इथे चप्पल कोणीतरी पुरून ठेवली आहे. हे सगळं काही या घरच्या मालकांना सांगायला हवं असा विचार करून ते चप्पल ते बाजूला ठेवतात आणि झाडं लावायला घेतात आणि ते चप्पल घरच्या कोणातरी व्यक्तीला सांगावं असा ते विचार करतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जज साहेब कोर्टामध्ये आपला निकाल सादर करत म्हणू लागतात, साक्षी पुरावे पाहता आजचा हा संशय अगदी खरा आहे. दुसरा माणूसही तिथे असू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे
हे कोर्ट त्या माणसाला शोधण्यासाठी 2 दिवसाची मुदत देत आहे. या 2 दिवसामध्ये पोलिसांनी त्या माणसाचा शोध घ्यावा आणि सबळ पुरावे कोर्टामध्ये सादर करावेत. तरच आपल्याला निर्णय घेण्यासाठी मदत होईल, असं म्हणत जजसाहेबांनी आपला निकाल दिलेला असतो. जजसाहेबांचा हा निकाल ऐकून मनोजला खूप आनंद झालेला असतो. तो कोर्टाचे आणि जजसाहेबांचे आभार मानतो. त्यानंतर पोलीस हे मनोजला घेऊन जातात. आनंदीला मनोजदादाशी बोलायचं असतं, मात्र बोलायला काही मिळत नाही. सार्थक म्हणतो, आनंदी काळजी करू नका, आता तर आपण अर्धी लढाई जिंकली आहे आणि लवकरच त्या व्यक्तीला आपण शोधून काढायचं आहे. आनंदी म्हणते, पण सर कसं शोधणार आहोत? सार्थक म्हणतो, माहीत नाही, ज्याप्रमाणे आतापर्यंत आपल्याला पुरावे सापडले तसेच पुढेही पुरावे मिळतील, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर सार्थकच्या या बोलण्यामुळे आनंदीला धीर मिळालेला. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, गार्डनमध्ये झाडं लावून झाल्यानंतर वसंतदादा घरी येतात आणि सुधाताईंना आवाज देऊ लागतात. तर सुधाताईंना आवाज दिल्यानंतर वृंदाताई बाहेर येतात. तर वृंदाताईंना ते बोलू लागतात, मला मालकांशी बोलायचं आहे. तर वृंदाताई त्यांना विचारतात, मी काय तुम्हाला नोकर दिसते का? जे काही बोलायचं आहे ते माझ्याशीही बोलू शकता, मीही या घराची मालकच आहे. त्या म्हणू लागतात, तसं नाही, मी ज्यावेळी गार्डनमध्ये झाडं लावत होतो त्यावेळी ते मला एक चप्पल सापडली. वृंदा काकू म्हणू लागतात, पण असू शकतं ना तिथे चप्पल? वसंतदादा म्हणू लागतात, नाही, हे चप्पल कोणीतरी पुरून ठेवलं होतं. तर वृंदा काकू म्हणतात, तुम्ही काही दारू पिऊन आलाय का? अहो, कोणाचीही असेल आणि तुम्ही इथे का घेऊन आलात? ते म्हणू लागतात, तुमच्या गार्डनमध्ये होती ना, म्हणूनच मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो. तर वसंत काकांवर वृंदा काकू चिडतात आणि म्हणू लागतात, ठेवा तिथे आणि तुमची कामं करायला तुम्ही निघून जा. तर ते चप्पल तिथे ठेवतात आणि निघून जातात. तर वृंदा काकू त्या चप्पलाजवळ पाहतात आणि विचार करू लागतात की ही चप्पल नक्की कोणाची असेल. वृंदा काकू पुन्हा एकदा त्या चप्पलाजवळ पाहतात आणि त्यांच्या लक्षात येतं की शलाका म्हणाली होती की सार्थकला काही पुरावा मिळाला आहे, तो म्हणजे चप्पलांचे ठसे, आणि त्यावरून आता सार्थक त्या पुराव्याच्या मागे लागलेला आहे. त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आकांक्षाने सांगितलेलं की पिवळ्या रंगाचं शर्ट. मग त्यांच्या लक्षात येतं हे सगळं काही केदारनेच केलं आहे. त्या घाबरून म्हणतात, बापरे, म्हणजे हे सगळं काही केदारने केलं आहे का? म्हणजे ही चप्पल आता सार्थकला दिसायला नको, असा विचार करून तिथे असलेल्या कुंडीमध्ये ती चप्पल त्या लपवून ठेवतात. तर सुधाताई त्यांना आवाज देऊ लागतात. वृंदा काकू घाबरतच घरात जात असतात. तर पुन्हा एकदा वसंतदादा येतात आणि म्हणू लागतात, अहो माझे पैसे. तर वृंदा काकू चिडतच म्हणू लागतात, अहो आम्ही तुमचे पैसे देणार आहोत, कुठे पळून जात नाही आहोत, तुम्ही जा बरं. वृंदा काकू सुधाताईंना म्हणू लागतात, अगं तू सुद्धा कुठे चालली आहेस? तर सुधाताई म्हणतात, अगं गार्डनमध्ये झाडं लावणारे आले होते ना, त्यांनी झाडं कशी लावली ती पाहून येते ना. वृंदा काकू म्हणतात, नाही नाही, अगं झाडं अगदी नीट लावली आहेत आणि जेव्हा तू पाणी घालायला जाशील तेव्हा तू बघच ना. सुधाताई वृंदा काकूंना विचारतात, अगं कोर्टाचा काही कळालं का? मात्र वृंदा काकू खूप घाबरून गेलेले असतात. तर पुढील भागात पाहायला मिळतं, सार्थक घरी आलेला असतो आणि तो वसंतदादांना पैसे देतो. वसंतदादा सार्थकला म्हणतात, मालक, ज्यावेळी मी गार्डनमध्ये झाडं लावत होतो त्यावेळी मला पुडलेली चपला मिळाली. सार्थक विचारतो, मग ती चपला कुठे आहेत? तर वसंतदादा म्हणतात की मी ती घरच्या मालकीनबाई वृंदाताईंजवळ दिले आहेत. तर सार्थक धावतच घरी येतो आणि शलाकाला म्हणतो, वृंदा काकू कुठे आहे? मला आत्ताच्या आता तिच्याशी बोलायचं आहे. शलाका मात्र घाबरून गेलेली असते. सार्थक म्हणतो, वसंतदादांना गार्डनमध्ये पुडलेली चपला मिळाली आणि ती वसंतदादांनी वृंदा काकूंजवळ दिलेली आहे, त्यामुळे शलाका वृंदा काकूंना बोलावून घेऊन येईल. शलाका मात्र खूप घाबरून गेलेली असते. आता सार्थक त्या चपलांचा कशा प्रकारे शोध घेईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.